नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. लोहारा तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीचा विशेष निकाल आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. लोहारा तालुक्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले असून महायुतीने या निवडणुकीत मोठा झेंडा फडकावला आहे. राज्यातील बहुप्रतीक्षित 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्याच पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीने वर्चस्व सिद्ध केलं आहे. लोहारा तालुक्यातील एकूण जिल्हा परिषद 4 जागा तर पंचायत समिती एकूण 8 जागा, यापैकी जिल्हा परिषदेच्या 3 जागावर तर पंचायत समितीच्या सर्व 8 जागावर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. जिल्हा परिषद निकाल 4 जागेचे कानेगाव जिल्हा परिषद गट सौ सुवर्णा सतीश पाटील शिवसेना शिंदे गट विजयी, तर माखणी जिल्हा परिषद गट सौ अश्विनी दीपक जवळगे उबाटा शिवसेना विजयी. जेवळी जिल्हा परिषद गट कुमारी श्रुती मोहन पनुरे शिवसेना शिंदे गट विजयी. सास्तूर जिल्हा परिषद गट रोहिणी हर्षद कोकणे राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी. महायुतीने 3 जागा जिंकल्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 1 जागेवर समाधान मानावं लागलं. पंचायत समिती निकाल 8 जागा कानेगाव गण अमोल पांडुरंग पाटील शिवसेना विजयी. भातागळी गण दत्तात्रय अप्पाराव वाघमारे भाजपा विजयी. माखणी गण सौ पल्लवी दादासाहेब जानकर शिवसेना विजयी. धानुरी गण नागनाथ सदाशिव पाटील भाजपा विजयी. जेवळीगण स्वप्नील बसवराज कारभारी भाजपा विजयी. आचलेरगण अलका सुनील सुलतानपुरे शिवसेना विजयी. सास्तूरगण सौ प्रगती धीरज घोटाळे शिवसेना विजयी. तावशीगण मालन आनंद कांबळे राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी. प्रमुख लढती आणि राजकीय चित्र तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कानेगाव जिल्हा परिषद गटातून सौ सुवर्णा सतीश पाटील यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला, तर माखणी जिल्हा परिषद गटातून सौ अश्विनी दीपक जवळगे यांनी विजय मिळवला. मात्र उबाटा सेनेला 1 जागेवर समाधान मानावं लागलं. तर जेवळी जिल्हा परिषद गटात कुमारी श्रुती मोहन पनुरे यांनी विजय मिळवला, तर गणातून स्वप्नील बसवराज कारभारी भाजपा यांनी देखील विजय मिळवला. या ठिकाणी जेवळी गावात मात्र मुख्यमंत्री यांच्या जाहीर सभेचा फायदा झाल्याचं चित्र दिसून येतं. निकालानंतरचा जल्लोष लोहारा तहसील कार्यालयाच्या प्रांगणासमोर आपण पाहू शकता. जिल्हा परिषद गटात सौ सुवर्णा सतीश पाटील
व गणात अमोल पाटील यांचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. तहसील कार्यालयासमोर सर्वच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. दरम्यान तहसील कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माखणी जिल्हा परिषद गट सौ अश्विनी दीपक जवळगे उबाटा विजयी होताच दीपक भैया जवळगे समर्थकांनी या भव्य अशा प्रांगणामध्ये जल्लोष साजरा करत गुलालाची उधळण केली. ती आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. धानुरी गणातून निवडून आलेले नागनाथ सदाशिव पाटील भाजपा विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी असा जल्लोष साजरा केला. शिवसेनेच्या सौ सुवर्णा सतीश पाटील हे निवडून आल्यानंतरचे दृश्य आपण पाहू शकता. कानेगाव जिल्हा परिषद गटातून सौ सुवर्णा सतीश पाटील तर कानेगाव गणातून अमोल पांडुरंग पाटील शिवसेना तर भातागळी गणातून दत्तात्रय अप्पाराव वाघमारे भाजपा या निवडून आल्यानंतर त्यांची एकत्रित भव्य अशी मिरवणूक करण्यात आली. ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उमेदवारावर JCBद्वारे फुलांचा वर्षाव. आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर हा कार्यकर्त्यांचा जल्लोष व गुलालाची उधळ फुलांचा वर्षाव या प्रसंगी पाहायला मिळत होता. आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर.